नमस्कार, मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण शहरामध्ये जो मेन रोड आहे सोलापूर औरंगाबाद हा जो शहरातून धाराशिव शहरातून जाणारा जो रोड आहे त्या रोडला मोकळा श्वास मिळण्यासाठी रोडच्या बाजूला 15 मीटर पर्यंत पूर्ण अतिक्रमण जे झालेले आहेत ते अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया 30, 31 आणि 1 तारखेपर्यंत एकूण 3 दिवस ही प्रक्रिया चालू होणार आहे। तर मेन रोड पासून 15 मीटर असणारे जे अतिक्रमण आहेत ते स्वतःहून काढून घ्यावे, अन्यथा 30, 31 आणि 1 तारखेपर्यंत शहर पोलीस इन्स्पेक्टर, ग्रामीण पोलीस इन्स्पेक्टर व शहरातले DYSP या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन या रोडच्या बाजूच्या 15 मीटर पर्यंतचं जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्यात येणार आहे। अशा पद्धतीची प्रक्रिया आता सध्या चालू झालेली आहे आणि हे धाराशिव शहरातला मेन रोड मोकळा करण्यात येणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या या अतिक्रमण हटाव मोहिमेमधून मिळालेले आहे। तर बघूया नेमकं 30, 31 आणि 1 तारखेपर्यंत इच्छेने कोण कोण अतिक्रमण काढणार आहे आणि जर अतिक्रमण नाही काढलं तर अतिक्रमण मोहीम कशा पद्धतीने चालणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच। मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनेलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर।